खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर सचिन च देशपांडे यांनी लिहिलेली एक सुंदर कथा सादर करत आहे. सचिन च देशपांडे यांचं साहित्य मी यापूर्वी बऱ्याच वेळा सादर केलेलं आहे आणि तुमचा प्रचंड प्रतिसाद त्याला लाभलेला आहे. तर ह्या व्हिडिओला देखील तसाच भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. आजच्या कथेचं शीर्षक आहे अभ्यंग स्नान. ऐकूया तर. अभ्यंग स्नान. मी आश्लेषा वैद्य, आशुतोष वैद्यची एकमेव प्रेमाची बायको. हो, प्रेमाचीच. 15 वर्ष होतील आमच्या लग्नाला आता. पण लग्नाच्या पहिल्या 15 दिवसात असताना अगदी तसं प्रेम आहे अजूनही टिकून आमच्यात. तसंच ताजतवानं, तसंच टवटवीतही. अँड ऑल क्रेडिट गोज टू आशुतोष ऑफकोर्स. प्रचंड प्रेमळ आणि समजूतदार आहे नवरोबा माझा. खरं तर ही सगळीच वैद्य पुरुष मंडळी अशीच आहे होती. आशुतोषचा मोठा भाऊ आनंद वैद्य, त्याचे बाबा सदानंद वैद्य सुद्धा, आणि मी बघू न शकलेले आशुतोष आनंद भाऊजींचे आजोबा विनायक वैद्यही. शांत, सात्विक, दुसऱ्यांसाठी झटणारे, अगदी एकाच साच्यातले. आजोबाच तर घेऊन आले होते शकू आत्यांना गावाहून, पुण्याच्या ह्या वैद्यवाड्यात. शकू आत्या जन्मावेळीच त्यांच्या आईचं छत्र हरवून बसल्या होत्या आणि 8व्या वर्षी वडिलांचंही. पण जाण्यापूर्वी शकू आत्याच्या वडिलांनी त्यांची जबाबदारी सोपवली विनायक वैद्यांवर. त्यांच्या पश्चात सावत्र आईचा जाच पोर सहन करू शकणार नाही हे उमजूनच. आणि मग 8 वर्षाच्या चिमुरड्या शकूला विनायकराव पुण्याला घेऊन आले. तत्पूर्वी शकू आत्यांच्या सावत्र आईने चांगलीच अडवणूक केली होती त्यांची, म्हणजे सोडतच नव्हती त्यांना. पण शेवटी दर महिना काही मोबदला द्यायचा ठरला आणि मग ती पैशाची लोभी बाई अखेर तयार झाली होती. माझे सासरे बुवा अवघ्या 10 वर्षाचे होते जेव्हा 8 वर्षांच्या शकू आत्या इथे आल्या. म्हणजे एका अर्थी सासरे बुवा आणि आत्याबाई एकत्रच मोठे झाले. विनायकरावांनी मग लहानग्या शकूला इथल्या कन्या शाळेत घातलं. पण अक्षरांमध्ये नि आकडेमोडीत अजिबातच गती नव्हती शकूला. त्यामुळे तिने शिकण्याचा नाद सोडल्याच्या वर्षभरातच तिला नाना प्रकारे समजावून शेवटी विनायकरावांनी तिला शिकवण्याचा नादही सोडला. अशा तऱ्हेने जेमतेम 1.5 वर्षच शकू शाळा शिकली. अभ्यासात अच्या पुढेही जाऊ न शकलेली शकू घरकामात मात्र अगदी अ ते ज्ञ 12 खडी ओलांडून गेली होती. कमालीचा उरक होता शकूला घरकामात, पण समाधानही मिळत असे तिला त्यातून. विनायकरावांच्या पत्नीच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करणारी शकू 12 वर्षाची होईपर्यंतच एकट्यानी अगदी एक हाती करू लागली होती सगळी घरकामं. विनायकरावांच्या सौ आजारीच असत त्यावेळी, आणि अखेर आजार बळावूनच त्या निवर्तल्याही होत्या. स्वतः 12 वर्षांच्या असल्यापासून पुढची जवळजवळ 12 वर्ष वैद्यांच्या ह्या भल्या मोठ्या वाड्यात एकमेव बाई माणूस होत्या त्या म्हणजे शकू आत्या. अतिशय निगुतीने केलं होतं शकू आत्यांनी घरचं सगळंच, अतिशय प्रेमाने. वयाच्या 26व्या वर्षी सासरे बुवांचं लग्न करून द्यायचं त्यांच्या वडिलांनी म्हणजेच विनायकरावांनी ठरवलं. पण त्याआधी घरात असलेल्या 24 वर्षाच्या आणि नाकी डोळी नीटस आणि तरतरीत शकूला उजवणं हे जरुरी होतं. म्हणूनच विनायकराव शकू आत्यांच्या सावत्र आईकडे गेले गावी त्यांची पत्रिका मागायला. लगेच मिळणं कठीण आहे, मागाहून टपालाने पाठवते असं सांगत खर्चासाठी आणिक रक्कम उकळत मग बोळवण झाली होती विनायकरावांची त्या घरून. तसंही दर महिन्याला शकू आत्यांची आई म्हणेल तसे वाढीव पैसे नियमितपणे जातच होते त्यांच्याकडे. आणि एके दिवशी टपालातून शकू आत्यांची पत्रिका आलीच.
अत्यंत कडक असा मंगळ होता शकू आत्यांना. इतकंच नाही तर लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये वैधव्य योगही. बऱ्याच स्थळांकडून नकार आल्यावर पुन्हा एकदा आणिक एक नाद सोडला गेला, शकू आत्यांच्या लग्नाचा. सासरे बुवांचं लग्न मात्र अगदी विनायासच झालं. सहकारी बँकेमध्ये क्लार्क असलेल्या सदानंद वैद्यांना स्थळांची वानवा अजिबातच नव्हती. मग त्यातूनच एक सुंदर नाजूक गोरीपान मुलगी निवडून सदानंद वैद्य विवाहबद्ध झाले. सासूबाईंचं वैद्यांच्या वाड्यात आगमन झालं आणि बऱ्याच वर्षांनी एका दुसऱ्या बाईच्या पावलांचे ठसे उमटले होते वाड्याच्या अंगणातल्या मातीमध्ये. त्याच सुमाराला कुठल्याशा अल्प आजाराचं निमित्त झालं आणि त्यातच विनायकरावांना देवाज्ञा झाली. पण न शिकलेल्या बिन लग्नाच्या शकू आत्यांनी मात्र वैद्यांप्रती असलेली त्यांची एकनिष्ठता अजिबात गमावू दिली नाही. लग्नानंतर 2 वर्षाच्या आतच सासूबाई सासरेबुवांना आनंद भाऊजी झाले नि पुढील 2 वर्षात आशुतोषही. दोन्ही मुलांचं अगदी त्यांच्या आईच्या तोडीने किंबहुना काकणभर अधिकच केलं ते शकू आत्यांनी. निरंतरपणे निर्व्याजपणे झटत राहिल्या शकू आत्या. अगदी कायमच वैद्यांसाठी. विनायकरावांच्या पश्चातही शकू आत्यांच्या सावत्र आईकडे पैसे पाठवण्यात अजिबात खंड पडला नव्हता सासरेबुवांना. दिवसांना पंख लागलेले आनंद भाऊजींनी एम.ई. केलं कम्प्युटर्समध्ये आणि बंगलोरला नोकरी मिळाली त्यांना. मागोमाग आशुतोषनेही त्याचं CA पूर्ण करत स्वतःची फर्म उघडली पुण्यातच. आणि एके दिवशी ह्या वैद्य भावंडांची स्थळं सांगून आली आम्हा कुलकर्णी बहिणींना. पसंतापसंती होऊन एकाच मांडवात दोन्ही लग्न लागली. अगदी 15 दिवसातच आनंद भाऊजी ताईला घेऊन बंगलोरला गेले आणि माझं ट्रेनिंग सुरू झालं 2-2 सासवांच्या हाताखाली. एक आई आणि दुसऱ्या आत्याबाई. 2 सासवा असल्या तरी सासुरवास मात्र एकीचाही नव्हता. आमच्या लग्नानंतर महिन्याभरातच दिवाळी आलेली आणि नरक चतुर्दशीला म्हणजेच अभ्यंग स्नानाच्या दिवशी मी अगदी पहाटे पहाटे शकू आत्यांना आवरून घराबाहेर पडताना पाहिलं. त्या ज्या गेलेल्या घराबाहेर त्या आल्या होत्या अगदी दुपारहून. मी आशुतोषला विचारलं देखील तर त्याला नक्की कारण काहीच माहीत नव्हतं. पण हे दर दिवाळीच्या अभ्यंग स्नाना दिवशीचं ठरलेलं आहे आत्याचं असंही म्हणाला तो. मला चैन पडेना खरं तर, पण मग मी तो विषय वाढवलाच नव्हता. अशीच वर्षामागून वर्ष सरत गेली. मला आणि आशुतोषला मुलगा झाला तर आनंद भाऊजी आणि ताईला मुलगी. सगळं कसं मस्त चाललेलं आणि एके दिवशी एक चिठ्ठी आली बाबांच्या नावावर. ती चिठ्ठी वाचून प्रचंड अस्वस्थ झाले होते आई बाबा दोघंही. शकू आत्या तर जणू निष्प्राण झाल्या होत्या काही वेळ. चिठ्ठीतील मजकूर कळून आणि मग ओक्साबोक्शी रडू लागल्या होत्या. 2 दिवस कोंडून घेतलं होतं शकू आत्यांनी त्यांच्या खोलीमध्येच स्वतःला. पण जेव्हा शकू आत्या बाहेर आल्या तेव्हा अगदी पहिल्यासारख्याच नॉर्मल वागत होत्या त्या. किंबहुना अधिकच तजेलदार दिसत होत्या. जणू काही जन्मापासूनच पाठीवर असलेलं कुबड उतरवून आल्या होत्या त्या. आईंच्या तब्येतीने मात्र कस खाल्ली होती अगदी तेव्हापासूनच. हळूहळू हालचाल कमी होत आणि नंतर अखेर बंदच झाली होती आईंची. अंथरुणावर खिळलेल्या आईंचं अगदी सगळं काही शकू आत्याच स्वतःच करायच्या. ह्या वर्षीचेच गणपती गेल्यानंतर एके रात्री जेवण आटपल्यावर आईंनी आशुतोषला आणि मला त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं. एकट्याच होत्या त्या.
बाबा अंगणामध्ये शतपावली घालत होते आणि शकू त्यांची स्वयंपाक खोलीमध्ये आवराआवर चाललेली होती. पलंगावर पडल्या होत्या आई आणि प्रचंड धपापत होती त्यांची छाती. आमच्या दोघांकडे बघून त्या बोलायला लागल्या. मध्यंतरी ह्यांच्या नावाने एक चिठ्ठी आल्याचं आठवत असेल तुम्हा दोघांना. ती चिठ्ठी शकू वंसनच्या आईची होती. एक कबुली जबाब होता त्यात, मरणापूर्वी दिलेला. मामनजींना ची पत्रिका शकू वंसनची म्हणून त्यांनी टपालातून पाठवली होती. ती खोटी पत्रिका होती, मुद्दामहून बनवून घेतलेली. सगळ्या वाईट शक्यता अधोरेखित करून सावत्र लेकीचं लग्न ठरवून दरमहा येणारा पैसा बंद व्हायला नको म्हणून त्या एका दुष्ट बाईच्या हव्यासापायी, स्वार्थापायी एक मुलगी कुमारिकाच राहिली. आयुष्यातील एका महत्वाच्या सुखापासून वंचित राहिली ती. शरीर सुख, आयुष्यातील सगळ्यात मोठ्या पण तरीही हव्या हव्याच्या वेदनेपासून वंचित राहिली ती. प्रसव वेदना. माझ्या लग्नानंतरची पहिलीच दिवाळी होती. ह्यांना उठणं लावत होते मी आणि अचानक माझं लक्ष गेलं शकू वंसनकडे. त्यांचे ते थंडगार दोन डोळे यांच्या उघड्या अंगावरून फिरत होते. एखादं फुलपाखरू भिरभिरतं ना फुलांच्या ताटव्यावरून, अगदी तसंच. खरोखरच धडकीच भरवून गेले ते डोळे माझ्या छातीत. आणि माझ्यातली बायको लगेच असुरक्षित झाली होती. मीच न राहून विचारलं होतं वंसनना, मग हे असं मी इतकं बघण्याचं कारण? खरं तर जाब विचारणंच होतं ते. खूप दुखावल्या गेल्या होत्या वंस. कदाचित छोट्याशा गोष्टीतून स्त्री सुलभ भावना शमवण्याचा त्यांचा स्रोतच बंद करून टाकला होता मी. सोपं खचितच नसतं त्या खोडाचं जगणं, जे जून होत जातं अंगावर एकही हिरवा कोंब फुटू न देताच. स्पर्श सुखाचा वणवा नशिबात नव्हताच त्यांच्या, पण मी तर नेत्रसुखाच्या शेकोटीचाही हक्क हिरावून घेतला होता वंसनपासून. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षीच्या अभ्यंग स्नाना दिवशी त्या मुद्दामहून बाहेर जाऊ लागल्या, मग त्यांच्या सावत्र आई पाठोपाठ. मी ही अपराधी आहे त्यांची. त्यांच्या आईने जसा कबुली जबाब दिला मरण्याआधी चिठ्ठी लिहून, तसाच मीही दिला तुम्हाला मनातलं सांगून मरण्याआधी. खूप आतून जाणवते मला की मी काही 2 दिवसांवर जगत नाही आता. तेव्हा प्रायश्चित्त घ्यायचा वेळच नाहीये माझ्याकडे. फक्त एक करा, मी गेल्यावर माझं कुठलंही कार्य करू नका, कारण मला अशी मुक्ती मिळणारच नाहीये. ती मला मिळवून देणं फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. माझ्या पश्चात यांचं शकू वंसनशी लग्न लावून द्या. मी त्यांना वंस म्हणते, तुम्ही त्यांना आत्या म्हणता. पण त्या आणि हे अगदी दूर दूरचेही बहीण भाऊ नाहीत. मामनजींच्या एका जवळच्या मित्राची लेक ती आहे ही. त्यामुळे ह्या वयात आता दोघांचं लग्न लावून देणं योग्य की अयोग्य असे विचार करायच्या भानगडीत पडू नका. वंस आता 68 वर्षाचे आहेत. त्यांना आता त्यांच्या वाट्याचं निदान स्पर्श सुख तरी मिळवून देणं हेच ह्या क्षणी उचित आहे. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, जेव्हा अमूर्त रूपातील मी वंसंना बघेन ह्यांना उठणं लावताना आणि अभ्यंग स्नान घालताना. माझ्या आत्म्याला नक्की मुक्ती मिळेल. शेवटची इच्छा आहे ही माझी, आणि शेवटची संधी पण प्रायश्चित्ताची. ती कृपा करून दौडू नका. आणि एक चिठ्ठी वाचल्यावर ह्यांना एवढं अस्वस्थ झालेलं पाहून मी विचारलं होतं नक्की कारण. तेव्हा ह्यांनी सांगितलं होतं मला की मामनजींच्या अतिशय मनामध्ये होतं शकू वंसनना सून करून घ्यायचं. पण पण पत्रिका पाहून मामनजी चरकले आणि हेही शकू वंसनपर्यंत मग गेलंच नव्हतं काही यातलं. बस आता 1 महिना उलटून गेला या गोष्टीला. आज
नरक चतुर्दशी आहे. दिवाळीची पहिली आंघोळ. बाबांना आवडतं तसं कढत पाणी काढून ठेवले बादलीत. बाबांना जास्वंदीच्या सुगंधी तेलामध्ये उटणं मिसळून लावतायत आई. हो, आईच. आणि खूप रडतायतही त्या. मिटल्या डोळ्या आत बाबांनीही जणू थोपवून धरलेत अश्रू त्यांचे. आणि अचानकच एक वेगळा दरवळ जाणवतोय चहूबाजूला. तसबिरीला घातलेल्या चंदनाच्या हाराचा. शकू आत्यांच्या तसबिरीला. होय, शकू आत्यांच्या तसबिरीला. तर गेल्या महिन्यातलं आईंचं नि आमचं बोलणं संपलंच होतं की तांब्या फुलपात्र पडल्याचा आवाज आला होता आम्हाला. आईंच्याच खोलीबाहेर जमिनीवर पालथं पडलेल्या शकू आत्यांना आशुतोष आणि मी दोघांनी मिळून त्यांच्या खोलीत नेऊन निजवलं होतं. आणि आम्ही सगळ्यांनी अथक प्रयत्न करूनही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच नव्हत्या शकू आत्या. आपल्या वाटचं सौभाग्य आईंना दिलं होतं त्यांनी जिवंतपणी. आणि आता असं अवेळी जाऊन जणू आपल्या वाटचं आयुष्यही देऊन गेल्या होत्या त्या आईंना. कारण अगदी त्या क्षणापासूनच आईंच्या तब्येतीत अचानकच कमालीचा सुधार घडून आलेला दिसू लागला होता. शकू आत्यांच्या त्या निष्प्राण देहाकडे बराच वेळ कोरड्या डोळ्यांनी एकटक बघत बसले होते. मग आई बाबा न जाणो नक्की कुठल्या भावनेने, कदाचित एकाच, कदाचित वेगवेगळ्या. धन्यवाद. लेखक आहेत सचिन च देशपांडे आणि सादर करती आरती गुप्ते.